उमेदवारी जर राष्ट्र जात असेल तर आम्ही किती सहन करायचा। लोकसभेला आम्ही अन्याय सहन केला, या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी मी अन्याय सहन केला, पुन्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही गप्प बसलो आणि आमचा मसला नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून येऊन सुद्धा आम्हाला राजीनामा द्यावला आणि उपनगराचे देतो म्हणून सांगितलं, अद्यापही राजीनामा दिला नाही। आम्ही फक्त त्यांचा धर्म पाळायचा आणि त्यांनी मात्र त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा, अशा प्रकारचं शिवसेना सहन करणार नाही। 2022 साल राज्याच्या राजकीय दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं राहिलं। याच 2022 साली एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि ते सत्तेत गेले। त्यानंतर म्हणजे 2022 सालानंतर एकनाथ शिंदे हे सातत्यानं पक्ष विस्तारासाठी कमालीचे आग्रही दिसतात। आता एकनाथ शिंदे सत्तेत जरी असले तरी ते वेळोवेळी विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा पार पाडतात का याची चर्चा रंगते किंवा तसंच चित्र दिसतं। कारण विविध योजना असो किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न या मुद्द्यावरनं शिवसेनेनं अनेकदा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले। त्यामुळेच की काय राज्यातील भाजप विरोधी राजकारणासाठी ओळखले जाणारे रवींद्र धंगेकर आणि बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याची चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना असो की शरद पवारांची राष्ट्रवादी, या पक्षातल्या बऱ्याच जणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे विरोधी पक्ष कमकुवत होत असल्याची चर्चा आहे। पण भाजप विरोधकांना शिवसेनेमध्ये प्रवेश देण्याच्या एकनाथ शिंदेंच्या धोरणामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होते आहे। आणि गेल्या काही दिवसांचा विचार करता सरकार विरोधी भूमिका म्हणजे सरकारमध्ये असून सुद्धा सरकार विरोधी भूमिका शिवसेनेच्या 2 नेत्यांनी घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यातले एक होते बच्चू कडू आणि दुसरे म्हणजे योगेश कदम। तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं, सीजेपी आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। अणुबॉम्ब जरी फुटला तरी सुद्धा कॉक्रोचला काहीच होत नाही, असा तो कॉक्रोच असतो, त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही। तो काय करू शकतो हे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं। पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे। ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू। चांगली गोष्ट आहे, तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे। तर वाईट काय त्यात, नवलही नाही वाईटही नाही। समर्थन करता काँग्रेस पार्टीने का बरं करायचं नाही? न करत चांगलं काम जर करत असत तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही। माझं म्हणणं आहे, जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असत तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे राष्ट्रनिर्माणासाठी कसं वापरता येईल, तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना।